साठी इथं योगदान दिलं नाही. योगेश कास्टेनं थोडासा नाराज असेल, निराश असेल, मैदान त्याला सोडावं लागलं. मैदानामध्ये नवीन फलंदाज अर्थातच टीमचा कॅप्टन शुभम नाईक मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. अर्थातच आदिवासी रायगड टेनिस मधील बाहुबली त्याची ओळख राहिली आणि त्यानंतर पाहिलं तर मोहपाडा एक्सप्रेस नावाने देखील त्याला ओळखलं जातं. तोच मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. गोलंदाज तयार. इथे पाहाल की आता अगदी ढकलल्या गेल्या बॉलला अक्रॉस द लाईन स्क्वेअर लेगला तिथे डीप मध्ये प्रशांत पवारला पाहिलं आणि पाहता इथं अंतिम बॉल एका धावेचं पाहिलं. एका धावेच्या मदतीनं इथं टोटल मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीम 2 विकेटच्या नुकसानावरती टोटल 12 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या. अगदी पाहिलं तर पहिला विकेट पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर रोहित कारंदेचं ते षटक राहिलं आणि तिथं आपण जर पाहिलं 11 धाब्यांचं ते षटक आणि त्याच्यानंतर हरिश्चंद्रनं अगदी चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती विकेट आला. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले, 3 चेंडू डॉट आले आणि 5व्या बॉलवरती विकेट आले. 6व्या चेंडूवरती एक धाव शुभम नाईकनं त्या ठिकाणी कुठेतरी समजूतरित्या या ठिकाणी कुठेतरी तो चेंडू हाताळला आणि तिथं आपण जर पाहिलं तर एकच धाव त्या ठिकाणी कन्वर्ट केली गेली. टोटल 12 धावा धावपटलावरती आणि इथं पाहता आपण 2 ओव्हरचा अगदी खेळ समाप्त झाला. इथं पाहू शकाल आता तिसरा गोलंदाज अर्थातच तिसरा ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये रोहित बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहा पहा तिसरा गोलंदाज रोहित वीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चितच आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अगदी इथनं जर पाहिलं तर सन्माननीय या स्पर्धेचे ऑर्गनायझर शरद वाघे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पहा जबा मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती इथनं रोहित वीर अगदी रानसई गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आला. हलक्या हातानं पहा पुश केलं, अगदी बॉडीवरती चेंडू रिलीज केला होता परंतु कव्हर्सला केला गेला आणि पाहता आपण कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांना बॉलला उचललं जाईल आणि तोपर्यंत इथनं जर पाहिलं तर एक धाव आली. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक चेंज केली जाईल. इथनं सचिन जाधव आता स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. आज आपण पाहता अगदी मोठे फटके येणं गरजेचं आहे. शुभम नाईक जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमला या ठिकाणी कुठेतरी उत्सुकता असेल की सामन्यामध्ये रोमांच वाढेल. इथे पहा ट्रॅकर बॉल स्लोवर गतीचा बॉल बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहता रोहित वीरला अगदी सुरेख पहिला बॉल जरी कव्हर्सला आला शुभम नाईकच्या बॅट मधून परंतु दुसऱ्या बॉल वरती इथं पाहिलं तर सचिन जाधवनं कुठेतरी थोडासा बीट झाला गेला आणि डेफिनेटली जर विचार केला तर डॉट बॉलची समाप्ती आली. पहा अगदी चांगली गोलंदाजी यावेळी पहा बॉल हवेमध्ये चालला. क्षेत्ररक्षक दूरवर येतील तिथे 2 क्षेत्ररक्षक तैनात होते. अगदी सर पाहिलं तर प्रशांत पवारने देखील प्रयत्न केले परंतु आपण पाहता तिथे मात्र थोडेसे अपयश आले. बॉल सीमा रेषा पलीकडे जाईल. एक टप्पा घेत बाउंड्री लाईन पलीकडे येतोय शानदार चौकार. अगदी एक चौकार आला. फलंदाज सचिन जाधवच्या बॅट मधून बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहता रोहित वीरला ज्यानं पहिले 2 चेंडू पर्यंत फेकले. तिसऱ्या बॉल वरती देखील झेल उडाला होता परंतु तिथे अपयश आलं. आपटी बार इथे हा बॉल अगदी क्षेत्ररक्षकाला देखील सापडला नाही. अगदी पाहता इथनं बॉल जाईल 22च्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर यस बॅटकटच्या स्वरूपामध्ये बॉल सीमा रेषा पलीकडे येतोय. इथं आपण पाहिलं तर अजून एक लगातारचा शानदार चौकार. 4 धावा अजून जोडल्या जातील. 4 धाब्याच्या मदतीने पहा संघाची धावसंख्या टोटल 21 धावा धावपटलावरती जाऊन पोहोचली. 2 विकेटचं नुकसान इथनं मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमचा आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी पहा ऑफस्टिकला चेंडू रिलीज केला होता परंतु तिथे थोडंसं फंबलिंग झालं. चुका झाल्यात. या चुका इथे कुठेतरी महागात पडू शकतात. तब्बल 3 धावा त्या ठिकाणी दाबल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स यस आणि 3 धावा इथनं कंप्लीट झाल्या. 3 धावेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचेल 24 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स
मोक्ष वॉरियर्स जलबी करोशी अलिबाग संघ. अजूनही पहा इथनं जर पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल इथे फेकला जाईल. शेवटचा बॉल इथे पहा ट्रॅप केला. फटका चांगला होता. अगदी ऑफस्टिकला चेंडू रिलीज झाला आणि शॉट मिड ऑफला. तिथे मात्र शतरक्षक तैनात बॉलला कॅरी केलं जाईल, अडवलं जाईल. अंतिम बॉलवरती पहा तिसरं षटक समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस जर विचार केला तर इथनं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावा धावपटलावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. मोक्ष वॉरियर्स दलबी करोशी अलिबाग संघ. खेळ समाप्त झाला आणि आपण जर पाहिलं तर आता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौथा गोलंदाज इथं मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहता दिव्या सानवी इलेव्हन मोहपाडा टीमचा हरिश्चंद्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅक वरती हरिश्चंद्र पोगला. अगदी पाहिलं तर टपालवाडी या गावातनं बिलॉंग करतो. पहा आज आपण पाहिलं तर अगदी चांगलं षटक राहिलं. आपण जर पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाचं षटक त्याने रिलीज केलं होतं आणि तिथे एक धाव खर्च करत असताना पहा पहिलाच बॉल इथनं शुभम नाईकला देखील चकवा दिला. पहिला बॉल डॉट फेकला गोलंदाज हरिश्चंद्र पोगलानं. अक्रॉस बॅट बॅटने खेचण्याचा प्रयत्न केला परंतु इथे चकवा दिला जाईल. फर्स्ट स्लिप मध्ये बॉल फरार होईल. थर्ड मॅन रिझनला सीमा रेषा पलीकडं येतोय शुभम नाईकच्या बॅट मधनं हा शानदार चौकार. महादेव पिक्चरचं आयोजन आलं ग. लाखाची एक कालापूर तालुक्याचं आयोजन आलं ग. थँक्यू सो मच डीजे. पहा इथनं चौकार आला. विकेट किपर आणि फर्स्ट स्लिपला चकवा देत असताना हा शानदार फटका पाहायला मिळाला. नशिबानं त्या ठिकाणी मात्र गली पॉइंट मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला शुभम नाईकच्या बॅट मधनं. अजून एक जर पाहिलं तर अगदी पहिला चौकार. यावेळी पहा बाहुबलीची ताकद अक्रॉस बॅटनं सीमा रेषा पलीकडं येतोय षटकार. मॅक्सिमम हिट 6 धावेसाठी हा दमदार स्ट्रोक षटकार. पहा इथे मॅक्सिमम हिट या षटकाराच्या मदतीने तब्बल धावसंख्या पुढे चालली. टोटल 35 धावा धावपटलावरती जमा झाल्या. अगदी पाहिलं मित्रांनो अगदी बऱ्याच मोठमोठी धावसंख्या मैदानावरती आपण पाहिली. आज जर विचार केला तर स्पर्धेचा 6वा दिवस अगदी 5 दिवस ही स्पर्धा सातत्याने अप्रतिम पार पडते आणि आज हा 6वा दिवस या स्पर्धेचा अगदी सुरेखरित्या. इथे पहा ऑफ स्टिकला चेंडू रिलीज केला पॉइंट मध्ये. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडू मागे धावतायत तोपर्यंत 2 धावा चित्याच्या सप्लायने कंप्लीट केल्या. पहा आणि 2 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. अगदी महत्वपूर्ण सामना मित्रांनो. अगदी पाहिलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला प्रशांत पवार दुसऱ्या बाजूला शुभम नाईक यांच्या अगदी मध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी पहा झोन एक फेकून दिला अक्रॉस लाईन. हरिश्चंद्र पुकळावरती केलेला प्रहार. बॉल सीमा रेषा पलीकडे येतोय. स्टँड अँड डिलिव्हर. बिग हिट मॅक्सिमम स्ट्रोक षटकार.
प्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये शुभम नाईकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत दोन मोठे बिग हिट पाहायला मिळाले, दोन बॅक टू बॅक दोन षटकार इथं मात्र आपण लगावले गेले. अगदी अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 14 चालू आहे हरिश्चंद्र पोकलाचं, ज्यानं दुसरं षटक फेकलं होतं मित्रांनो. त्या ठिकाणी फक्त एक धाव खर्च केली होती, परंतु या ठिकाणी जर विचार केला तर हरिश्चंद्र पोकला थोडासा भाग ठरतो. तब्बल आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि 5 बॉलमध्ये त्याने पाहिलं तर निश्चितच आतापर्यंत 18 धावा इथे खर्च केल्यात. थोडंसं महागडं षटक राहिलं, परंतु मैदानाच्या आतमध्ये पाहूया अजूनही शेवटचा अंतिम बॉल असेल आणि ह्या बॉलवरती अगदी कशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी केली जाईल. अजूनही महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये बॅलन्स आहे. शुभम नाईक जोपर्यंत मैदानामध्ये या तोपर्यंत मोक्ष वॉरियर्स दलबी खरोशी अलिबाग टीमला आतापर्यंत कुठेतरी अपेक्षा असतील की बॅटिंग लाईन वरती अगदी ते फटकेबाजी केली जाईल. अजून एकदा क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं आडव्या पट्ट्यामध्ये फटका एक्झिक्यूट केला, बॉल जाईल सरळ सीमारेषा पलीकडं. अंतिम बॉल वरती किल ठोकलाय. अजून एक शानदार चौकार, 4 धावा अजून सोडल्या जातील. येतोय रुबाबदार शानदार चौकार. स्पा इथनं आतापर्यंत 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आपण जर पाहिलं तर शुभम नाईक स्वतः कॅप्टन आहे टीमचा आणि इथनं जर पाहिलं तर अगदी स्वतःवरती आता पूर्णपणे जिम्मेदारी घेतली टीमची आणि तब्बल 9 बॉलमध्ये 25 धाब्यांची बादार पारी या स्पर्धेमध्ये. अर्थातच आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 4 आणि या पर्वामध्ये आपण पाहिलं तर शानदार फलंदाजी करत असताना टोटल धावा धापटलावरती लागल्या गेल्या इथं मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमची. धावा संख्या 47 धावा, लॉस ऑफ 2 विकेट्स. म्हणजे इथनं पहा 4 ओव्हरमध्ये 47 धावा आल्या. अजूनही 2 ओव्हरचा इथनं खेळ बाकी आहे. कशा रीतीने फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होईल. अजून एका बाजूला आपण पाहिलं तर फिल्डिंग डिपार्टमेंटला हँडल केलं जातं प्रशांत पवारच्या माध्यमातून. जरी टॉस जिंकला असेल प्रशांत पवारनं, परंतु तुम्ही दिलेल्या आमंत्रणाचा सन्मान घेऊन या ठिकाणी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये शुभम नाईकला आपण पाहता मोठी खेळी अगदी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 9 बॉल 25 धाब्यांची वैयक्तिक बहादर पारी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर पाहता आता स्ट्राईक हँडला फलंदाज खेळताना दिसेल सचिन जाधव, जो सलामीसाठी मैदानामध्ये गेला. अजून देखील तळ ठोकून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता या ठिकाणी बॅटिंग करतो. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. इथं आपण पाहता दिव्या सारी 11 मोहपाडा टीमचा 5वा गोलंदाज विजय वाघे. हेच पाहता आपण डेफिनेटली जर विचार केला तर दिव्या सारी 11 मोहपाडा टीमचे पॅकर्स सोमनाथ वाघबारे त्यानंतर मनोज जाता गोंडले अगदी ते देखील मॅचला एन्जॉय करत असतील. त्यांचं देखील या स्पर्धेला अगदी लाईव्ह एन्जॉय करत असतील. ते या ठिकाणी पोहोचले नाही आहेत. अगदी त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. पहा अजून एक फटका चांगला होता. पहिलाच बॉल इथनं विजयला आपण पाहिला बॉलिंग ट्रॅकवरती. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न झाला सचिन जाधव अगदी सक्सेस ठरतो 2 धाब्यांसाठी. 2 धाबा घेत असताना सुखरूपरित्या पॉपिन क्रीजच्या पलीकडे पोहोचला आणि या ठिकाणी पाहता या 2 धाबा पूर्ण होतील. 2 धाबेच्या मदतीने संघ पुढे चालला. टोटल 49चा आकडा इथनं गाठला, तो म्हणजेच मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमनं. डेफिनेटली पाहता अजूनही इथनं काही चेंडूचा खेळ बाकी आहे मित्रांनो. पहिल्या इनिंगमध्ये कशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी होईल. सचिन जाधव ऑन स्ट्राईकला आपल्याला खेळताना दिसेल. अजून एकदा पहा ऑफ स्टिकला चेंडू उडवायचा होता, परंतु पुन्हा एकदा फक्त एक सिंगल आली. परंतु अजूनही शुभम नाईक केली तो 9 बॉल 25ची बहादर केली. अजूनही क्षमता आहे मित्रांनो. बरेच वर्ष क्रिकेटमध्ये घालवल्यात आणि पुन्हा एकदा जर विचार केला तर अगदी क्रिकेटचं साम्राज्य ज्याने उभं केलं तो शुभम नाईक आधी ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा खेळताना दिसतोय. गोलंदाज तयार विजय बॉलिंग ट्रॅकवरती. इथे पहा बॅटची यश लागलेली, तिथे मात्र चंद्रवागला पाहिलं थोडासा या ठिकाणी फंबलिंग. अवाक्याच्या बॉल निघून चला बॅक स्क्रीनला धडकेल. अंतिम क्षणाला सीमा रेषा पलीकडं अजून एकदा पहा शानदार चौकार. बॉल आउट ऑफ दी पार येतोय हा दमदार चौकार.
थँक्यू डीजे. पाहितनं 54 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या. त्या म्हणजेच मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमच्या. अगदी पाहिलं तर चांगली धाव संख्या इथनं आपण पाहता धावपटलावरती जमा केली जाते. शुभम नाईक देखील मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु पहा बॅटच्या एज त्या ठिकाणी लागल्या जात आहेत. यावेळी पहा अजून एक पॉवरफुल सक्सेसफुल बॉल जाईल सीमा रेषा पार. मिड विकेटला क्लिअर केलं. प्रशांत पवार त्या ठिकाणी तैनात होते आणि फेकून दिलं सीमा रेषा पलीकडे. येतोय अजून एक शानदार षटकार. पाटणं वाईडिश लॉंगरला चालला. अजय त्या ठिकाणी तैनात. बॉल उचलला झाली इथे धोक्याची घंटा वाजेल आणि सचिन जाधवचं विकेट. अर्थातच सलामीसाठी फलंदाज मैदानामध्ये गेला होता. बराच काल त्या ठिकाणी तळ ठोकून थांबला होता, परंतु या क्षणी आपण जर विचार केला तर धावचीच्या स्वरूपामध्ये या फलंदाजाला बाद व्हावं लागेल आणि फलंदाज सचिन जाधव बॅक टू द डगआउट. अजून एक करारा झटका मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग टीमला. अशा पहा नवीन फलंदाज मैदानामध्ये चालला. इनॅट नंबर 5 वरती मैदानाच्या आतमध्ये मनोज वारगुडे यस मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. मनोज वारगुडे मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. फलंदाज शुभम नाईक अजूनही ऑन स्ट्राईकला खेळतोय. हलक्या हाताने ट्रॅप केल्या बॉलला. मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉनच्या मधोमध हा फटका पाहायला मिळाला. एक धाव आली या बॉलवरती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर इथनं षटक क्रमांक समाप्त झालं. आपण पाहता 5व्या क्रमांकाचं आणि 5 षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 62. लॉस ऑफ 3 विकेट्स. मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग संघ तब्बल 62 धावा धावपटलावरती कंप्लीट झाल्या. पहा अजूनही शेवटचं इथनं एक षटक असेल. या एका षटकामध्ये कशा रीतीने धावा जमवल्या जातील अगदी पाहणं गरजेचं आहे. चांगली स्पर्धा, चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ऑफिशियल्स अविनाश पारांगे सर असतील, त्यानंतर केटी कुरुंगले सर अगदी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जर पाहिलं तर आजचा दिवस इथनं जर पाहिलं तर 6वा दिवस आणि अगदी अप्रतिम ऑफिशियल पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. त्यानंतर या स्पर्धेचे आपण पाहिलं तर मुख्य समालोचक अजिंक्य भौड सर देखील थोड्याच वेळात पोहोचतील या ठिकाणं. त्यांचा आवाज देखील आपण जर पाहिलं तर सातत्याने या स्पर्धेमध्ये ऐकताय. अगदी पाहिलं तर या स्पर्धेचं मुख्य समालोचन त्यांच्याकडे सोपवलं गेलं. त्यानंतर पहा ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. KTC अर्थातच आमचे एक इंटेलिजंट ऑपरेटर म्हटलं जातं तर निशांत बागडे यांची ओळख आपण पाहिलं तर कर्जत तालुक्यामध्ये अर्थातच KTC नावाने अगदी आपण पाहता ओळख झालेली आहे. अगदी चांगली स्पर्धा कव्हर केली जाते पहा मित्रांनो. आता शेवटचं षटक आणि इथनं गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. अजय वाघमारे मालवाडीचा हा अगदी रायझिंग स्टार आपल्याला पाहायला मिळेल. मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला अजय वाघमारे. जाबा मैदानाच्या आतमध्ये समोर शुभम नाईक अजूनही तळ ठोकून बसला. हे वादळ मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत तोपर्यंत धावा बनतील. पहिला बॉल मी म्हटलं हे वादळ जोपर्यंत तोपर्यंत या ठिकाणी धावा बनतील आणि पहिला बॉलवरती पहिला फटका टोलवला अक्रॉस बॅटनं शुभम नाईक अर्थातच बाहुबलीच्या बॅटमधनं येतोय शानदार मॅक्सिमम हिट 6 धावांसाठी हा शानदार षटकार. दमदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये मी म्हटलं शुभम नाईक जोपर्यंत मैदानावरती तोपर्यंत धावा बनतील, परंतु त्याला रोखणं आता इथनं खूप कठीण झालं. कारण की आपण जर विचार केला मित्रांनो तर कोणत्याही क्षेत्ररक्षकाला संधी न देता हवाई हल्ले मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत आणि पाहता इथं पहिला बॉलवरती पहिला दमदार षटकार पाहायला मिळाला अजय वाघमारेवरती. हा प्रत्येला अक्रॉस लाईन ऑफ स्टिकला चेंडू होता, पुरेपूर बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, परंतु हा बॉल अगदी पॅड वरती लागून खेळपट्टीवरती जातो. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आला आणि तिथं पाहता आपण डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली.
पहिला बॉल षटकार, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती गोलंदाजानं वर्चस्व गाजवलं असं दिसलं, परंतु अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे पहा मित्रांनो. अजून एक फटका चांगला, लाजवाब टायमिंग, बॉल आउट ऑफ दी पार. प्रशांत पवारचे प्रयत्न अगदी त्या ठिकाणी कमी पडले. बॉल सीमा पार, मिड विकेटला चकवा दिला. आउट ऑफ दी पार, मॅक्सिमम स्ट्रोक षटकार. पहा वैयक्तिक शुभम नाईक 16 बॉल 49 धाब्यावरती, फक्त अर्धशतकापासून एका धाब्याने थोडासा दूर असेल. इथं पाहता काय घडतं, या ठिकाणी काय घडेल, कारण की अजूनही इथं धावा येतील का, अर्धशतकही पारी होईल का. आणि इथे आपण पाहता एक धाव मिळाली, दुसरीचा कॉल शुभम नाईक, इथे मात्र क्रीज सोडली गेली आणि 2 धावा इथे चित्याच्या सप्लायने कंप्लीट बॅट वरती करायची. यस, एस ए ब्रँड शुभम नाईक ग्रँड अँबॅसेडर, अर्थातच सचिन लहाने त्या ठिकाणी प्रोप्रायटर आहेत एस ए ब्रँडचे. आणि आपण जर पाहिलं इथे पहा पंच एकच धाव असेल का, यस सर एकच धाव. आणि आपण पाहता तरी देखील 50 कंप्लीट झालेली आहे. शुभम अभिनंदन या स्पर्धेच्या वतीनं, अगदी जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. तब्बल जर पाहिलं तर 17 बॉल आणि 50 धाब्यांची बहादर पारी मैदानाच्या आतमध्ये पार करत असताना शुभम नाईक अर्थातच मोहपाडा गावचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये सरकलाय. इथे पहा संघाची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजेच 75 धावा धावपटलावरती. पहा आज त्या ठिकाणी कंपल्सरी क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. आपण पाहत रोज झाला विकेट कीपरकडे चेंडू गेला, तिथे क्रॉसिंग झाली नव्हती, त्यामुळे आपण पाहिलं तर एकच धाव तिथे दिली जाते. ऑफ स्टिकला चेंडू रिलीज केला, एका धाब्यावरती थांबावं लागेल. पहा शुभमला माहिती आहे, अजूनही जर पाहिलं तर शेवटचा अंतिम एक बॉल इथे शिल्लक आहे आणि अंतिम बॉल इथे बघा आता काय घडतं. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि अंतिम बॉल इथे रिलीज केला जाईल गोलंदाज अजय वाघमारेकडनं. 76 धावा 76. यावेळी पहा बॉल हवेमध्ये आणि इथे मात्र अंतिम बॉल वरती फटका फसला जातोय. शेवटच्या बॉल वरती फलंदाज शुभम नाईकच्या पारीचा अंत झाला आणि पाहता पहिल्या पूर्वार्धाचा खेळ अर्थातच पहिला हाफचा खेळ इथं समाप्त होईल. आणि टोटल इथं जर विचार केला तर मोक्ष वॉरियर्स दलवी खरोशी अलिबाग संघ जाऊन पोहोचला, तो म्हणजेच आतापर्यंत 4 गड्यांचा मोबदला अर्थात 4 गडी बाद झाले आणि तब्बल 76 धावा 76, लॉस ऑफ 4 विकेट. मोक्ष वॉरियर्स